हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी आज घेऊन आलोय। आज मी एकटाच आहे, सोलो ट्रिप आहे। असाच मूड झाला, निघालो। आज बरेच दिवसापासून प्लॅन मध्ये होता आपला हा ब्लॉग बनवायचा। आज फायनली चाललोय तिकडे, मुंबई पुणा ओल्ड हायवे वरती शिरगाव येतं आणि शिरगाव मध्ये खूप प्रसिद्ध असं प्रतिशिर्डी साईबाबांचं मंदिर आहे। खूप छान मंदिर आहे ते आज आपण बघणार आहोत। मुंबई पासून आपल्या हार्डली 100 किलोमीटर अंतरावरती आहे। 2 तास लागेल आपल्याला जायला। आता 4 वाजले आणि आज आहे शनिवार म्हटल्यावर विकेंड म्हटल्यावर आपला एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी असतोच। सो जाऊया आणि मस्तपैकी एक्सप्लोर करूया। आज सुट्टी असल्यामुळे बहुतेक कदाचित गर्दी असणार आहे, तरी पण आपण दर्शन घेऊ आणि तुम्हालाही त्याची माहिती देऊ। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। आणि मित्रांनो, आपले ब्लॉग कसे वाटतात तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। आणि मी बरेच वेळा एक गोष्ट ऑब्झर्व केली की बरेच जण आपले व्हिडिओ बघतात, लोकांना आवडतं, पण सबस्क्राईब करत नाही। सो प्लीज सबस्क्राईब करा, कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो आणि नोटिफिकेशन तुम्हाला भेटत नाही। सो प्रत्येक ब्लॉग तुमच्याकडून मिस होतो, त्यासाठी सबस्क्राईब करा। आपली अशी यूट्यूब फॅमिली खूप मोठी करायची आहे, सो त्यामुळे तुमचा सपोर्टची खूप गरज आहे। आणि नक्कीच आवडला व्हिडिओ तर नक्कीच मित्रांमध्ये फॅमिलीमध्ये शेअर्स करा। आणि मित्रांनो, सोलो राईडची एक वेगळीच मजा असते। कुठेही थांबा, कुठेही व्हिडिओ बनवा वगैरे, आणि सोबत पण असलं की मग थोडस पुन्हा बघावं लागतं, टाइम कव्हर करावं लागतं, पुन्हा एक चांगली जागा शोधावी लागते। सो भरपूर प्रॉब्लेम येतात। सो सोलो राईड मध्ये तसं काही नाही, मस्त वाटतंय। सो आपण आता आहे खोपोलीमध्ये। खोपोली मुंबई पुणा ओल्ड हायवे जो आहे त्या रोड वरती, आणि इथून आपल्याला कमीत कमी एक 1.5 तास लागेल आपल्या डेस्टिनेशनला जायला। सो मध्ये आपण लोणावळा पण बघूया, लोणावळ्यात क्राऊड किती आहे। मित्रांनो, हा आहे खंडाळा पॉइंट, आणि खंडाळा पॉइंट वरती आपण थांबलोय। आता जरा तुम्हाला व्ह्यू दाखवतो, पण ऊन असल्यामुळे तुम्हाला कॅमेरा तेवढे क्लिअर दिसते की नाही माहित नाही। आज खंडाळ्यामध्ये भरपूर क्राऊड दिसतोय। मित्रांनो, आता वाजलेत 5 आणि आपण पोहोचलेलो आहे ऑलमोस्ट गेट वरती। इथून आतमध्ये आहे हार्डली 5 मिनिटावरती, एक 2 किलोमीटर आहे।
मित्रांनो, मेन रोडपासून हार्डली 2 किलोमीटरवरती आहे आणि पार्किंग इथे पे पार्क वगैरे आहे. 50 रुपये पर कार आहे आणि मोठ्या गाडीला 100 रुपये आहे. तर चला, तर आपण आता दर्शन घेऊया. इव्हिनिंगचं टाईम आहे, मस्त क्लायमेट आहे आता इथे, थंडगार. ओम साईराम. मित्रांनो, मंदिराचे प्रवेशद्वार हे खूप सुंदर प्रकारचे आहे आणि मंदिराच्या बाजूलाच चप्पल स्टँड सुद्धा तुम्हाला भेटेल. त्याचबरोबर पूजेचे साहित्य आणि अनेक वस्तू तुम्हाला मंदिराच्या भोवती भेटतील. मंदिरात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला पाण्याची टाकी भेटते. तिथे आपण हातपाय धुवून मंदिरात प्रवेश करू शकता. हे मंदिर रिफ्लिक आहे मेन शिर्डी साईबाबांसाठी. हे खूपच स्वच्छ आणि सुंदर असे मंदिर आहे. या ठिकाणी तुम्हाला महाप्रसाद घ्यायचा असेल तर त्यासाठी एक कुपन घ्यावे लागेल. त्याचं टायमिंग आहे दुपारी 12 ते 3 आणि सायंकाळी 6 ते 9. मंदिर बाहेरून जेवढे सुंदर आहे त्याच्यापेक्षा जास्त आतून सुंदर आणि प्रसन्न आहे. मित्रांनो, मंदिराचे संपूर्ण नक्षीकाम खूप सुंदर अशा प्रकारचे आहे. हे आहे अन्नक्षेत्र. हे आपल्याला पॅलेस व राजवाड्यासारखे दिसते. याचे कामही खूप सुंदर आहे. आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला कुपन हे कंपल्सरी आहे. सायंकाळची वेळ असल्यामुळे तिथे सूर्यकिरण अन्नक्षेत्रावर पडल्यामुळे ते अजूनही सुंदर दिसत होते. हे आहे गुरुस्थान असे म्हटले जाते. श्री साईबाबा या ठिकाणी आपले आराम करायचे.